हॅलो मंडळी, नमस्कार. आय एम बॅक. आपण 2 दिवस जो श्वसनाचा अभ्यास बघितला आहे, आपण आज त्या दोन्ही दिवसाचा एक झटपट रिकॅप बघणार आहोत. पहिलं श्वसनाचा प्रकार, मी हे करत असताना आज जलद श्वसन आणि संथ श्वसन दोन्ही प्रकार एका वेळेला दाखवणार आहे. दोन्ही नाकपुड्यांनी आपण जेव्हा जलद श्वसन करतो किंवा फास्ट फक्त श्वास घेतो सोडतो, हा पहिला प्रकार. ह्यालाच जेव्हा आपण संथ किंवा समगतीने करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण 4 काउंटमध्ये हा श्वास घेतो, 8 काउंटमध्ये हा सोडतो. कालही सांगितलं होतं की लगेच हे 4-8 होणार नाही. आधी 2-4, मग 3-6 आणि मग पुढे जेव्हा कराल तेव्हा 4-8. सो डीप ब्रीदिंग करायचं आहे. इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 and 8. हा पहिला प्रकार होता. मी जलद पण दाखवला, मी संथ गतीने पण दाखवला. हा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण एका नॉस्ट्रिलला बंद करतो, जसं आपण बघितलंय 2 दिवस की थंड नाकपुडी आणि उष्ण नाकपुडी. सो गरमीचा सीझन असल्यामुळे आपण थंड नाकपुडीचा पहिले प्रयोग करतोय. हे करत असताना आपण हाताची प्रणव मुद्रा घेतलेली आहे. या प्रणव मुद्रेच्या साहाय्याने मी एक नाकपुडी बंद करते. हा प्रकार केल्यानंतर ह्याचाच जो संथ श्वसन आपण प्रकार करतो तो मी एकदा दाखवणार आहे. इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 and 8. आपण दुसरा प्रकार केलाय. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. हाताची प्रणव मुद्रा, पाठीचा कणा ताठ, शोल्डर्स बॅक, कुठेही शोल्डर्स ड्रुपिंग नाही आहेत, शोल्डर्स ताठ. आता मी या करंगळीच्या बाजूच्या बोटाने नाकपुडीला बंद करते. तिसरा प्रकार, आणि जो आता मी संथ गतीने दाखवते. इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 and 8. हा झाला तिसरा प्रकार. चौथा प्रकार, इन आउट. हा झाला चौथा प्रकार. याच चौथ्या प्रकाराचं संथ वर्जन. इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8. आता आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत, डाव्या नाकपुडीने तो श्वास सोडणार आहोत. हाच प्रकार आपण संथ गतीने करणार आहोत. इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 and 8. याच्या पुढचा प्रकार जो आहे तो इन
आउट, इन, आउट. इथे एक आवर्तन पूर्ण होतंय. मी फक्त एक आवर्तन दाखवते कारण आपल्याला खूप पुढे जायचंय. हे एक आवर्तन आहे. हे संथ श्वसन करत असताना इन 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4 and out 2 3 4 5 6 7 8. Same. In out, in out. तसंच संथ गतीने करत असताना in 2 3 4, out 2 3 4 5 6 7 8, in 2 3 4 and out 2 3 4 5 6 7 and 8. हे आपण जलद श्वसन आणि संथ श्वसन दोन्ही प्रकार फटाफट केले. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत ओंकाराकडे. मी एक ओम म्हणणारे अ उ म, 2 3 5, 2:3:5. आणखीन एक ओंकार म्हणते. ओंकार नंतर काल ज्यांनी कोणी काल हे सगळं बघितलेलं आहे त्यांच्यासाठी मी परत एक गोष्ट सांगते की ओंकारासारखाच आवाज आपल्याला भ्रामरीमधनं काढायचा आहे. फक्त तोंड बंद आहे. अ उ म सगळं प्रोसिजर सेम आहे. आपलं तोंड बंद आहे. भ्रामरी रेचक. One more time. मंडळी हे जर थोडंसं पटापट होत असेल तर तुम्ही मला स्पॅबुलसच्या पेजवर जाऊन माझा तिथे ईमेल ID आहे, तिथे मेल करू शकता. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतःचे क्लासेस घेते. मी तुम्हाला गाईड करू शकते. आणि आत्ता जर कुठेही आपल्याला असं वाटतंय की मी खूप फास्ट जाते तर यू कॅन नोट डाऊन समवेअर जे आपण करतोय ते, म्हणजे तुम्हाला लक्षात पण राहायला सोपं जाईल. सो भ्रमरी रेचक केला. रेचक मी म्हटलंय कारण की जर आठवत असेल किंवा मी परत सांगते, पूरक आणि रेचक म्हणजे इनहेल पूरक, रेचक म्हणजे श्वास सोडणं. आणि याच्यामधली एक क्रिया असते दॅट इज कुंभक, जिथे आपण श्वास घेतही नाही आणि आपण श्वास सोडतही नाही. सो याच्यानंतर आपण बेसिक प्राणायामाची तयारी जे आपण उद्या करणार आहोत मनाच्या शांतीसाठी, पीस ऑफ माइंडसाठी. पण आज आपण ती तयारी रिपीट करतोय. तर मी उज्जाई असा एक प्राणायामाचा बेस सांगितलेला. तर मी काय करणार आहे फक्त परत एकदा बघा. आपण रिकॅप करतोय सगळ्या गोष्टींचा. मी फक्त श्वास घेतलाय, तो श्वास माझ्या घशातनं घेतलाय, माझ्या नाकातनं घेतलेला नाहीये. तुम्हाला पटत नसेल तर मी परत एकदा दाखवते. मी नाकाच्या नाकपुड्या बंद करणार आहे आणि फक्त घशातनं श्वास घेणार आहे. तो घशात जाणारा श्वास हा घशाला चिरत चिरत आत जातोय, त्यामुळे साहजिक येथे थोडं घर्षण होतं आणि थोडीशी खरखर झाल्यासारखी वाटते. परत
निघताना हा श्वास अत्यंत संथ गतीने आला पाहिजे, एकदम स्लो मोशनमध्ये आला पाहिजे. तिसरा प्राणायामाची जी सुरुवात आहे ती आहे सितली. सो सितली आणि सितकारी किंवा शीतली आणि सितकारी असे 2 प्राणायाम आहेत. सो शीतलीसाठी आपण काय करणार आहोत तर तोंडात असलेली जीभ, त्या जिभेला पुंगळी करणार आहोत. हे प्रॅक्टिसने शक्य आहे, थोडी थोडीशी प्रॅक्टिस करायला लागा. तर तोंडातली जीभ तिची मी पुंगळी करते आणि मी फक्त त्या जिभेने श्वास घेणार आहे आणि नाकाने तो श्वास सोडणार आहे. तुम्ही बघताय की माझ्या नाकातनं जाणारा श्वास असा नाही होते, कारण तो कुठे कोंडला नाही जात. योग किंवा आसन किंवा आयुर्वेदाचं एक तत्व आहे स्थिर सुखम आसनम. जे स्थिर आहे, जे सुखकारक आहे तेच आसन आहे. त्याचप्रमाणे शरीरावर कुठलाही ताण न देता ज्या वेळेला आपण कुठलाही अभ्यास करतो त्यावेळेला त्याचा आपल्या शरीराला, मेंदूला मिळणारा फायदा अधिक असतो. कारण जर कुठे ताण जाणवला तर तुमच्या मेंदूचे सगळ्या गोष्टी किंवा लक्ष केंद्रित ह्या तुमच्या त्या ताणावर होत असतात. त्यामुळे शक्यतो असा प्रयत्न करा की ज्या वेळेला तुम्ही हा अभ्यास करताय त्यावेळेला तुमची जागा स्थिर ठेवा. बैठक स्थितीत किंवा जर बसून खाली तुम्ही अभ्यास करणार असाल तर पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन किंवा कुठलंही आसन जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या आसनाची मदत घ्या. खुर्चीवर बसून तुम्ही करणार असाल, शक्यतो पाय लटकते आपण ठेवत नाही, कारण की मग थोड्या वेळाने पाय दुखतात किंवा मुंगे आल्यासारखे होतात आणि मग आपलं लक्ष त्या पायांकडे जात राहतं. तर एनी ध्यानात्मक आसन किंवा सुखासन, ज्याला आपण साधी मांडी म्हणतो, फक्त एवढं आहे की हा सगळा अभ्यास करत असताना तुमचं लक्ष त्या ताणांकडे न जाता जो अभ्यास किंवा जो ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही करता आहात तुमचं लक्ष त्या ब्रीदिंग एक्सरसाइजकडे असायला पाहिजे. सो याच्यानंतर मी तुम्हाला भस्त्रिकाचं रेचक दाखवणार आहे. भस्त्रिका प्राणायामाची आपण काल सुरुवात केली होती फक्त. तर ती काय आहे तर लोहाराचा भाता जसा आवाज करत जातो तशी काहीशी अवस्था ही आपल्या घशातल्या हवेची होते, म्हणून आपण त्याला भस्त्रिका प्राणायाम असं म्हणू शकतो. संथ श्वसन, तुम्ही नोटीस केलं असेल ज्या घशातनं ती हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती ती घर्षण करून घशाला बाहेर येते, त्यामुळे थोडासा खरखरट अगेन याही स्थितीत अपेक्षित आहे. सो आपण आत्तापर्यंत शीतली, उज्जाई, भस्त्रिका, भ्रमरी 4 प्राणायामचा बेस बघितला रिकॅपमध्ये. आता आपण करणार आहोत सितकारी. सितकारी म्हणजे ज्या प्राणायामांतर्गत सित आवाज येतो, मे बी म्हणून त्याचं नाव सितकारी असं पडलं असू शकतं. तर दातांवर दात ठेवायचे आणि फक्त ती जी गॅप आहे त्याच्यातनं हवा आत गेली पाहिजे आणि जीभ ही दाताला चिटकून आतल्या साईडला ठेवायची. जर तुम्ही माझ्याबरोबर हे केलं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की या गोष्टीनंतर तुमच्या तोंडांतर्गत लाळ किंवा सलाइवा याचं प्रोडक्शन जास्त व्हायला लागतं. सो हा प्राणायाम म्हणजे हीच नुसती एक गोष्ट, तुम्ही कधी उन्हात आहात आणि तुम्हाला खूप तहान लागली आणि पाणी नाही अवेलेबल तर काही वेळासाठी ही गोष्ट तुम्हाला खरोखर आराम देऊ शकते. तुम्ही करून पहा, खूप सलाइवा या गोष्टी अंतर्गत तयार होत असते. सो हे सगळं बघितल्यानंतर
आता आपण कालच्या बंधांकडे जाणार आहोत. जसं मी सांगितलं की हठयोगा अंतर्गत बंधांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या हठप्रदीपिका नावाच्या ग्रंथात 10 ज्या मुद्रा दिल्या आहेत त्या मुद्रांअंतर्गतच बंधांचा अभ्यास सांगितला किंवा ते 3 बंध सुद्धा त्यांनी त्याच्यातच समाविष्ट केले आहेत. सो त्यातला पहिला बंध आहे जालंधर बंध. आपण बंधांचा अभ्यास थोडा स्लोली करणार आहोत आज, रिकॅप पण, कारण की मला असं वाटतं की बंध करत असताना तुमचं शारीरिक हे म्हणजे जर तुम्ही बघितलं आणि तुम्ही केलं असेल तर आपली हवा ही आतल्या बाजूला दाबलेली असते किंवा थोडी ताणयुक्त अशी शरीराची अवस्था असते. त्यामुळे ते सोडताना अत्यंत हळुवारपणाने सोडायचे आहेत आणि मग श्वास सोडायचा आहे. या गोष्टीवर आज मी परत भर देणार आहे. आपण एकदा बघायचं आहे. मी जालंधर बंध बांधते. जालंधर बंध जो मानेशी निगडित आहे. ओके. हा जो खड्डा आहे, या खड्ड्यात मी माझी हनवटी नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही हनवटी नेत असताना मला समोर बघायचं आहे, खाली नाही. ज्यावेळेला मी खाली जाते माझं डोकं समोर येतं आणि माझ्या स्पायनल कॉर्डवर गरजेपेक्षा जास्त ताण येतो, जो आपल्याला घ्यायचा नाही आहे. बेसिकली आपण बंध बांधत असताना आपल्या शरीराअंतर्गत असलेला स्पायनल कॉर्ड जो मानेपासून कमरेपर्यंत म्हणजे सर्वाइकल, पाठीमध्ये तो थोरॅसिक आणि खालच्या लेवलला तो लंबार रिजनमध्ये काम करतो. सो तिन्ही बंधांमध्ये किंवा तिन्ही बंध करत असताना त्या पाठीच्या मणक्याचं अनन्यसाधारण महत्त्व असं आपल्या शरीराअंतर्गत आहे. सो त्याची काळजी घेऊन आपल्याला हे बंध बांधायचे. मी एकदा दाखवते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मी कुंभकाच्या क्रियेत होते. मी श्वास घेतला, श्वास सोडला, श्वास घेऊन मी तो बंध बांधला. बंध बांधल्यानंतर मी माझं तोंड तर बंदच होतं, माझं नाक सुद्धा बंद होतं. म्हणून हा बंध बांधत असताना थोडीशी काळजी घ्या, कारण हवेचा प्रचंड दाब हा आपल्या शरीरात निर्माण होत असतो आणि ती हवा कानावाटे बाहेर निघू नये म्हणून पहिले बंध आरामात सोडा आणि मग श्वास सोडायचा. मी परत सांगते, खूप काळजीपूर्वक ही गोष्ट करायची. दुसरा बंध आपण बघितला होता उड्डियान बंध. उड्डियान म्हणजे पोटाशी रिलेटेड असलेला हा बंध होता. पचन कार्याचं पचन कार्य आपल्या शरीरांतर्गत सुरळीत होण्यासाठी या बंधाचा प्रचंड फायदा होतो. या बंधांतर्गत आपण काय करणार आहोत तर नाभी किंवा आपली जो बेली बटन आहे त्याला पाठी घेणार आहोत. श्वास घेता घेताच आपण त्याला पाठी घेणार आहोत आणि त्याला वरती करणार आहोत. वरती म्हणजे जिथे आपलं श्वासपटल आहे और डायफ्रम आहे, सो तिथपर्यंत ते वरती नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण श्वास न घेता त्याच स्थितीत थांबणार आहोत. त्याच्यानंतर आपण आधी तो जो डायफ्राम किंवा आपण श्वासपटल वरती उचललं होतं त्याला आपण खाली करणार आहोत, पोटाला बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यानंतर श्वास सोडणार आहोत. श्वास सोडण्याची जी क्रिया आहे मी परत सांगते, थोडीशी काळजीपूर्वक करा. कुठलाही बंध घाईने झटक्याने सोडू नका. म्हणून मी खूप स्लोली हा रिकॅप घेते आहे. उड्डियान बंध. माझा श्वास हळूहळू आत्ता सुटला. सो इथपर्यंत काल आपण केलेलं होतं. आज आपण तिसरा बंध शिकणार आहोत, ज्या बंधाचं नाव आहे मूलबंध. मूलबंध म्हणजे मूलाधार चक्राचं स्थान हे शिवणीकडे किंवा आपल्या युरिनरी ट्रॅककडे आहे. त्यामुळे कदाचित या बंधाला मूलबंधाचं नाव दिलं गेलं आहे. हा बंध मी तुम्हाला दाखवू शकत नाही, हे प्रत्येकाने अनुभव करायचा आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण हा बंध बांधतो आपल्याला परमेश्वराने दिलेले जे
गुदद्वाराचं स्थान आहे किंवा शिवणीचं स्थान आहे किंवा जो आपलं युरिनरी ट्रॅक आहे, ज्याच्या वाटे शरीरातलं उत्सर्जित गोष्ट आपण बाहेर टाकत असतो. सो बाहेरून त्याला काही मसल्स दिलेत, आतल्या साईडने त्याला मसल्स दिलेत. सो हे दोन्ही मसल्स बाहेरच्या साईडचे आणि आतल्या साईडचे आपल्याला वर खेचून घ्यायचेत. तर हा बंध कसा बांधायचा आहे, तर या बंधासाठी म्हणजे सगळ्याच बंधाला तुमचे डोळे बंद करणं मला अपेक्षित आहे, पण हा बंध नुसता करत असताना तुम्ही सुरुवातीला डोळे मिटून तुमच्या वजायनल ट्रॅककडे किंवा तुमच्या युरिनरी ट्रॅककडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, त्या मसल्सपर्यंत मनाने पोहोचायचं आहे आणि त्या मसल्सला वरती आकसून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही क्रिया फार थोड्या सेकंदासाठी होणार आहे सुरुवातीला, कारण आपला कुठलाही कंट्रोल त्या मसल्सवर नसल्यामुळे सुरुवातीला लगेच ते काही पटकन काही सेकंदासाठी होणार नाही आहे. पण हळूहळू ज्या वेळेला तुम्ही हा अभ्यास वाढवता, साहजिक आहे तिथल्या मसल्सला टाईटनेस यायला सुरुवात करते. याचा जास्त फायदा हा बायकांना होत असतो, बिकॉज पोस्ट डिलेव्हरी त्यांचे वजायनल मसल्स खूप लूज झालेले असतात आणि ते टाईट होण्यासाठी या मूलबंधाचा भरपूर फायदा त्यांना होत असतो. आपण एकदा करून बघणार आहोत. मी डोळे बंद करणार आहे. मी परत रिपीट करते, डोळे बंद करायचे, मनाने गुदद्वारापर्यंत किंवा आपल्या युरिनरी ट्रॅकपर्यंत पोहोचायचं आहे. तिथून त्या मसल्सला फोकस करायचं आहे. ते मसल्स आतल्या बाजूला खेचून घ्यायचे. हे खेचून घेत असताना साहजिक आहे पोटाची सुद्धा तुम्हाला हालचाल जाणवते, कारण पोटसुद्धा त्या गोष्टीला मदत करते. साहजिक आहे हा बंध केल्यामुळे जसं तुमचं गुदद्वाराचं किंवा युरिनरी ट्रॅकचं कार्य चांगलं तर होतच आहे, पण त्याचबरोबर कारण की तुम्ही पोटाच्या मसल्सला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्यामुळे पोटांतर्गत असलेले बऱ्याच गोष्टी सुधारायला देखील या गोष्टीने मदत होते. आपण करून बघूया. हा आहे मूलबंध. आता आपल्याला करायचे काय, तर आपल्याला तिन्ही बंध जालंधर, उड्डियान आणि मूल हे तिन्ही बंध एका वेळेला बांधायचे आहेत. सो त्याचा क्रम कसा असायला पाहिजे, तर जालंधर, उड्डियान आणि सगळ्यात शेवटी मूल. पण हाच क्रम सोडताना कसा असायला पाहिजे, तर पहिले मूलबंध जो सगळ्यात शेवटी आपण बांधलाय तो पहिले आपण सोडणार आहोत, मग उड्डियान बंध, मग जालंधर बंध आणि मग श्वास सोडणार आहोत. कुंभकाची ही क्रिया केल्यानंतर असा प्राणायाम जेव्हा आपण करतो त्या प्राणायामाला त्रिबंधयुक्त नाडी शुद्धी प्राणायाम असे म्हणतात. आपण एकदा करून बघूया. मी नाक ह्याच्यासाठी दाबलं होतं की काही लोकांना वाटेल की अरे ही नाकाने श्वास घेत असेल का. नाही, जालंधर बंध हा किंवा कुठलाही बंध हा कुंभकांतर्गत आपण करत असतो, जिथे आपण श्वास घेतही नाही आणि श्वास सोडतही नाही. म्हणून मी परत एकदा दाखवते. माझ्याबरोबर जेही लोक करतायत त्यांनी हळूहळू हा सिक्वेन्स बघा. पहिल्यांदा आपण जालंधर बंध बांधला, मग पोटाला आत घेतलं, मग श्वासपटलाला वरती घेतलं, त्याच्यानंतर आपण शिवणीच्या स्नायूंपर्यंत पोहोचलो, त्याला वरती खेचून घेतलं. आता मला सांगा, हे करत असताना आपल्याला इतर कुठला विचार करायचा वेळ आहे का. मग त्या वेळेला आपण त्या मसल्सना आपल्या शरीराला फक्त बघतोय. आपलं ब्रीदिंग स्टॉप झालेलं आहे आणि हळूहळू आपल्याला सोडताना पहिले तो गुदद्वाराचा बंध सोडायचा आहे, मग आपल्याला पोटाचा बंध सोडायचा आहे, मग आपल्याला मानेचा बंध सोडायचा आहे आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला श्वास सोडायचा आहे. आपण परत एकदा हा बंध बांधून बघूया. मी
काळजी याच्यासाठी सांगते कारण की बंध बांधणं हे अत्यंत नाजूक गोष्ट आहे आणि शक्यतो प्रॅक्टिस नंतर आधी एक एक बंध तुम्ही बांधत राहा. एका बंधाची प्रॅक्टिस 2-3 वेळा करा आणि ज्या वेळेला एक 15-20 दिवसांनी तुम्हाला वाटतंय की मी तिन्ही बंध एकत्र करू शकेन, तेव्हा काही सेकंदासाठी हा एकत्र बंध आपण करूच शकतो. मी परत एकदा करते. शांत वाटतं. आपण हे तिन्ही बंध आज बघितले. या बंधांनंतर आज आपण कपालभाती ह्या नासिका मार्गाच्या किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकच्या शुद्धिक्रियेकडे वळणार आहोत. हो, मी शुद्धिक्रिया म्हटलंय कारण की बरेच लोक कपालभातीला प्राणायाम म्हणतात. कपालभाती हा प्राणायाम नाही, ही नासिका मार्गाची किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकची शुद्धिक्रिया आहे. ओके, मग कपालभाती हे नाव कसं आहे तर कपाल आणि भाती, पण इथे हे कपाल म्हणजे फक्त एक कपाल नाही म्हटलं गेले, तर कपाल म्हणजे ही पूर्ण कवटी, त्याच्या अंतर्गत असलेली सगळी इंद्रिय, या सगळ्यांचं कपाल भाती म्हणजे चमकणं, म्हणजे ह्या सगळ्यांना ज्या गोष्टीमुळे फायदा होईल ती कपालभाती, ती श्वसन मार्गाची शुद्धिक्रिया. ओके, कपालभाती करत असताना खूप महत्त्वाचे 2 पॉईंट मी सांगणार आहे. सुरुवातीला करत असताना तुम्ही पाठीला सपोर्ट घ्या आणि पाठीला सपोर्ट घेऊन पाठीला मी ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला आपण फक्त पुढची पाठ टेकवतो आणि खालची कमरेची जी साईड आहे ती तशीच ठेवतो. तसं न करता पहिले खालचे पाठीचे मणके टेकवा आणि मग पाठी जाऊन बसा. ज्या वेळेला तुम्ही असं बसता त्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये बसा, घरात बसा, कुठचं काम करा, तुम्ही कधीही म्हणणार नाही की मला पाठीच्या दुखण्याचा त्रास आहे. सो पाठीला सपोर्ट द्या. याचा रिझन आहे की कपालभाती ही करत असताना आपण जो श्वास नॉर्मल याच्यात 500 cc पर्यंत घेत असतो आणि सोडत असतो, त्या श्वासाचा वेग हा खूप वाढतो बाहेर जाण्याचा. साहजिक ही क्रिया खूप जलद गतीने होत असते, त्यामुळे ही आपल्या पोटाला धक्के देत असते. जसं मी म्हटलं की स्पायनल कॉर्ड ही आपल्या या श्वसनाच्या अभ्यासांतर्गत खूप मदतीची गोष्ट ठरते. तर ज्या वेळेला आपण हे धक्के देतोय पोटाला, तर पोट ही पाठ आणि हे पोट हे कोर मसल्स आहेत, हे मसल्स एकमेकाला रिलेटेड आहेत. ज्या वेळेला तुम्ही पोटाला ते धक्के देता त्यावेळेला साहजिक आहे ते पोट त्या पाठीच्या कण्याला सुद्धा हलकं हलकं खेचतं. त्यामुळे हा अभ्यास करत असताना आपलं लक्ष सारखं पाठ दुखते का ह्याच्याकडे जातं आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपलं लक्ष हे आपण जी गोष्ट करतोय हे त्याच्याकडे असलं पाहिजे. नॉट की माझी पाठ दुखते, माझे हात दुखतात, नाही. म्हणून पाठीला आधी सपोर्ट द्या. दुसरी गोष्ट आहे की कपालभाती करत असताना 2 प्रकारे तो अभ्यास थांबू शकतो किंवा 2 प्रकारच्या चुका होऊ शकतात. एक प्रकारची चूक होऊ शकते की 2 प्रकारे आपण कसं थांबतो. तर पहिल्यांदा आपण म्हणतो की मला ना ब्रीथ शॉर्ट झाली किंवा मला ना श्वास घ्यावासा वाटतोय, हे एक कारण. आणि दुसरं कारण आपण म्हणतो मला ना हलकीशी म्हणजे पोटाचे मसल थकल्यासारखे वाटतात आणि मला हलकीशी चक्कर आल्यासारखी वाटते. सो पहिल्या कारणात जिथे आपण म्हणतोय की मला श्वास घ्यायला त्रास होतोय, ते श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणजेच तुमचा हा अभ्यास चुकतोय. कारण की कपालभाती करत असताना आपण घेतला जाणारा श्वास हा अत्यंत मिनिमल आहे आणि सोडणारा श्वास हा जास्त आहे. म्हणजेच तुम्ही श्वास घ्यायला कुठेतरी चुकताय, त्यावेळेलाच तुम्हाला ब्रीदिंगचा शॉर्टनेस होतोय. त्यामुळे ही पद्धत, ज्या वेळेला तुम्हाला ब्रीदिंगचा शॉर्टनेस होतोय तुम्ही कपालभाती चुकला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला दुसरा प्रकार आहे, तुम्ही म्हणता माझे पोटाचे मसल्स थोडेसे आवडल्यासारखे झाले, साहजिक आहे. कारण की ती कपालभातीची योग्य अवस्था असल्यामुळे, कारण तुम्ही पोटाची हालचाल सतत असल्यामुळे पोटाचे मसल्स थकणं हे अगदी होणारच गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही करताय ते बरोबर करताय. बऱ्याच वेळा कपालभाती करत असताना आपण म्हणतो की मला ना हलकंसं चक्कर आल्यासारखं झालं किंवा मला ना हलकंसं 2 मिनटं असं झालं.
तर हे का होतं आणि हे असं होऊ शकतं, त्याच्यामागे रिझन हे आहे की आपण जो श्वास घेतोय तो नगण्य आहे आणि जो श्वास सोडतोय तो अत्यंत जोराने आणि वेगाने सोडतोय. त्यामुळे ही जी ऍक्टिव्हिटी होते याच्या अंतर्गत मेंदूला होणारा जो रक्ताचा पुरवठा आहे तो तेवढा होत नाहीये जेवढा व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो रक्ताचा पुरवठा होत नाही, साहजिक आहे आपल्याला मेंदू हा रिॲक्ट करतोय की आपल्याला हलकंसं चक्कर आल्यासारखं होतं. तर आपण जाऊया कपालभातीकडे. कपालभाती करत असताना ओके, कपालभातीचे ॲक्च्युली 2 प्रकार आहेत. एक आहे जलक्रम कपालभाती आणि वातक्रम कपालभाती. जलक्रम कपालभाती म्हणजे काय, तर पाण्याबरोबर काही जण कपालभाती करतात आणि आपण जी रेग्युलर सगळी लोक करतो दॅट इज वातक्रम कपालभाती. सो वातक्रम कपालभाती किंवा कपालभाती करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जसं मी सांगितलं आपण पाठीला टेकून बसलो आहोत. आपल्याला ना सिंपल पद्धत तुम्हाला सांगते, आपल्या नाकात जर एखादा डास गेला तर आपण तो किती जलद गतीने काढायचा प्रयत्न करतो, तर आपण विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या गोष्टीला रिॲक्ट होतो. आपण असा तो डास नाही करत, आपण नाकात काहीतरी गेलं असं जसं म्हणतो. हे जे नाकात जाऊन बाहेर येणं ना, हीच क्रिया आपल्याला करायची, ती थोडी फास्ट करायची आहे. सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही कपालभाती करत असता त्यावेळेला तुमचे स्ट्रोक किंवा जी आवर्तन असतात ती सावकाश असतात. साहजिक आहे, भरपूर अभ्यास केल्यानंतर व्यवस्थित केल्यानंतर हे स्ट्रोक वाढत जातात. आपण किती कपालभातीची आवर्तनं करू शकतो, तर 1 मिनिटाला जे लोक रेग्युलरली अभ्यास करतात ते 1 सेकंदाला 2 स्ट्रोक देतात आणि असं 1 मिनिटाला 120 स्ट्रोक होतात. अशी 4 आवर्तनं किंवा 5 आवर्तनं तुम्ही आरामात करू शकता. कपालभाती केल्यानंतर मी आधी हे सगळं सांगते कारण की कपालभाती केल्यानंतर डोळे बंद करून ती मनाची शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मन प्रचंड प्रमाणात शांत होतं आणि आपला घेतला जाणारा श्वास हा जलद होण्यापेक्षा संथ होऊन जातो. आणि साहजिक आहे, संथ होणारा श्वास हा आपल्या शरीराला फायदा देणारा असतो. मी करते, तुम्ही बघा. ठीक आहे. ज्या वेळेला आपण हा अभ्यास योग्य प्रकारे करत असतो त्यावेळेला ती कंपनं माझ्या घशातही तुम्हाला दिसतील की मी ते जोरात जोरात श्वास सोडते. कदाचित मी घेतला जाणारा श्वास हा तुम्ही म्हणाल की अरे श्वास घेतला, पण हो मी श्वास घेतला. आणि एक चूक पहिले दाखवते, ही कपालभाती नाही. मी श्वास घेते, हे जलद श्वसन आहे. मी श्वास घेते, त्या घेणाऱ्या श्वासाचा आवाज येतोय. कपालभाती अंतर्गत आपल्या घेतल्या जाणाऱ्या श्वासाचा आवाज येत नाही. वॉच मी. तुम्ही जर मला बघितलं असेल तर परत बघा, माझ्या घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही श्वासाचा आवाज होत नाहीये, ते असं होत नाहीये. माझ्या खांद्यांची कुठलीही हालचाल होत नाहीये, जे आपल्याला अपेक्षितच नाहीये. आणि ॲट द सेम टाइम माझं मन शांत आहे. परत मी एकदा कपालभातीचं हे आवर्तन दाखवणार आहे. त्याच्या अगोदर मला सुचलेली एक छोटीशी गोष्ट, जसं आपण श्वासाच्या अभ्यासाअंतर्गत प्रणव मुद्रा घेत असतो तसं कपालभातीच्या अंतर्गत ज्यावेळेला आपण पाठीचा कणा पाठी ताट टेकवलाय त्यावेळी हातांची अशी द्रोण मुद्रा करायची. आपण प्रसाद कसा घेत असतो, आपल्याला एखादी गोष्ट किंवा आपल्याला हवी असताना आपण हाताची जशी ओंजळ किंवा असं हे करतो, खोबण करतो, तसा असा हात ठेवून तो गुडघ्यांवर ठेवायचा आहे. बघा, पाठ आपोआप ताठ राहते, मान आपोआप सरळ राहते आणि त्या द्रोण मुद्रेचा फायदा हा आपल्याला प्रचंड चांगल्या प्रमाणात होतोय. सो परत एकदा मी करते. माझे हात तुम्हाला दिसत नाहीयेत कारण की माझे हात द्रोण मुद्रेत आहेत, कारण त्याने प्रचंड चांगला सपोर्ट आपल्याला मिळत असतो. मी परत एकदा करून दाखवते. काहीही न करता माझं श्वसन आपोआप शांत झालं. महत्वाची गोष्ट,
ज्यावेळेला आपण पहिल्या दिवशी जलश्वसनाचा किंवा फक्त ब्रीदिंग एक्सरसाइज केल्या होत्या, तो अभ्यास तुम्ही 1 तास पुढचा गॅप ठेवून कधीही करू शकता. पण ज्यावेळेला तुम्ही थोडाफार प्राणायामाचा अभ्यास करणार आहात, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचं पोट हे 3 अन्न जर तुम्ही हेवी फूड खाल्लंय तर ते 3 तास ॲटलिस्ट तुम्ही हा अभ्यास करू नये. कारण की ती जी चांगली अवस्था आहे ती तुम्हाला कदाचित पॉसिबल होणार नाही, कारण पोट भरलेलं आहे. त्यामुळे 3 तासांचं अंतर ठेवा. जर तुम्ही लाईट काहीतरी खाल्लं आहे, लाईट म्हणजे चुरमुऱ्याचा चिवडा किंवा एखादं छोटीशी गोष्ट जी आपल्या पोटात छोटंसं घर करून आहे, तर 1.5-1 तासापर्यंतचं हे चालेल. आणि जर तुम्ही चहा प्यालात आणि त्याच्यावर 2-3 बिस्किटं खाल्लीत तर 1 तासाची गॅप आपल्याला चालणार आहे. पण अदरवाईज पोट हेवी असताना ही कुठची क्रिया होणार नाही आणि आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने हे करायचे. सो आपण कपालभाती बघितल्यानंतर आपण पोटाची आणखीन एक क्रिया बघणार आहोत, ज्याला आपण अग्निसार म्हणतो. अग्निसार म्हणजे काय? तर अग्नी म्हणजे पोट, पोटात जी भूक लागते दॅट इज कॉल्ड अग्नी. ओके. मग ह्या अग्नीला किंवा ह्या पोटामध्ये असलेले जे वेगवेगळे अवयव आहेत, आपल्याला माहिती आहे की पॅनक्रियाज आहे म्हणजे स्वादुपिंड आहे किंवा किडनी आहे किंवा लिव्हर आहे, हे सगळ्या अवयवांना ज्या शुद्धिक्रियेमुळे फायदा होतो आणि त्याचबरोबर जे पचनाची गतीसुद्धा वाढवतो, अशा क्रियेला अग्निसार असं नाव देण्यात आलं आहे. ती अग्निसार ही क्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी मला उभं राहायला लागेल. कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही, म्हणून मी पूर्ण क्रिया आधी तुम्हाला एक्सप्लेन करते. या अग्निसारामध्ये मला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. अप्रॉक्सिमेटली हिप बोन डिस्टन्स अपार्ट, म्हणजे मी दोन्ही पायात अंतर ठेवणार आहे. माझे हात माझ्या गुडघ्यावर असणार आहेत, नीवर असणार आहेत, पण माझे शरीराचं वजन मी हातांमार्फत गुडघ्यांवर टाकणार नाहीये. मी श्वास घेऊन सोडणार आहे, घेऊन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर मी श्वास घेणार नाहीये, मी कुंभकात राहणार आहे. श्वास न घेता मी पोटाची आत बाहेर आत बाहेर आत बाहेर अशी हालचाल करणार आहे. आणि ही हालचाल ज्या वेळेला मला पोट थकल्यासारखं वाटेल त्यावेळेला मी सरळ होणार आहे आणि सरळ होऊन मी श्वास सोडणार आहे. मी परत सांगते, माझी सगळी क्रिया झाल्यानंतर मी श्वास सोडणार आहे. आपण एकदा अग्निसार बघूया, दाखवते मी उभी राहिले, दोन्ही पायात फीट हिप बोन डिस्टन्स अपार्ट अंतर घेतलंय. मी हाताची द्रोण मुद्रा करून हात पायावर ठेवलेत. आता मी बोलणार नाहीये कारण मी संथ श्वास घेणार आहे. श्वास घेणार, सोडणार, घेणार, सोडणार आणि त्याच्यानंतर मी फक्त पोटाची आत बाहेर अशी हालचाल करणार आहे. वॉच मी. मी पूर्ण क्रिया करत असताना कुठेही श्वास घेतला नाही. मी पहिले पूर्ण हे आपली पोश्चर घेतलं, श्वास घेतला सोडला, घेतला सोडला आणि त्याच्यानंतर मी नाक अजिबात हवा न घेता, आता मी परत एकदा करून दाखवेन जिथे मी नाकपुड्या बंद करेन. पूर्ण श्वास घेतला, या क्रियेमुळे मिळणारा फायदा प्रचंड चांगला आहे. पचनाचं कार्य सुधारतं, पोटांतर्गत असलेल्या इतर अवयवांचं कार्य सुधारतं आणि त्याचबरोबर पोट साफ व्हायला, अपचन किंवा अपाद वायू बाहेर जायला या क्रियेमुळे फायदा होतो. मंडळी, आज आपण जे काही शिकलो, मी परत म्हणेन की तुम्ही नोट डाऊन करा. एखादा प्रश्न असेल, एखादं एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते तुम्ही मला इनबॉक्स करा किंवा मला मेल करा. मी स्वतःसुद्धा याचे क्लासेस घेते. काहीही क्वेरी असेल तुम्ही मला विचारा. स्पॅबलस अंतर्गत माझा नंबरसुद्धा जर अगदी काही हे असेल तर अवेलेबल होऊ शकेल. उद्याचा जो आपला विषय त्याच्याबद्दल थोडं. उद्या आपण पीस ऑफ माइंड जिथे म्हणतोय
तिथे पीस ऑफ माइंड कशामुळे होऊ शकतो, तर आपण सध्या ज्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आहोत त्याच्यात आपण बघितलंय की तो पीस ऑफ माइंड ब्रँडेड कपडे, हॉटेलमधलं फूड किंवा पिक्चरला जाणं किंवा मजा पार्टीज ह्याच्याने होऊ शकत नाही. सो ते पीस ऑफ माइंड फक्त होतंय आपल्या मनाला शांतता ठेवल्याने, किंवा जे आपण जगतोय त्या सगळ्याचा आपल्याला कंटाळा न येता आपल्याला जास्तीत जास्त असं ताजंतवानं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी उद्या आपण पूर्ण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. पूर्ण प्राणायाम म्हणजे त्रिबंधयुक्त नाडीशुद्धी प्राणायाम. ठीक आहे. आज जे बंध आपण बांधले आहेत, जालंधर बंध, उड्डियान बंध, मूलबंध, या तिन्ही बंधांचं थोडंसं एक रिव्हिजन उद्या तुम्ही करून बघाल आणि मग हे सगळे एकत्र करून प्रत्येक प्राणायाम कसा काम करतो, त्या प्राणायामांना आपण नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणतो. कारण की आपल्या शरीरांतर्गत ज्या नाड्या आहेत, जे आपण बघू पण शकतो, त्या नाड्यांची शुद्धी या प्राणायामाअंतर्गत होते. म्हणून आपण नाडीशुद्धी प्राणायामाचा अभ्यास उद्याच्या ह्याच्यात करणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. परत काही चुकलं असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला पर्सनली इनबॉक्स करू शकता. स्पॅबुलस कडे माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि मी पर्सनल जे क्लासेस चालवते तुम्ही त्याचे सुद्धा इन्क्वायरी त्यांच्याकडे करू शकता. सो थँक्यू स्पॅबुलस फॉर सच अ वंडरफुल प्लॅटफॉर्म. थँक्यू सो मच.